नमस्कार, तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। मी सत्यनारायण चौरे। आज आपण मराठी व्याकरण या विषयातील आपला जो शब्दविचार हा घटक आहे याच्यामध्ये असणारा उभयान्वयी अव्यय हा उपघटक आपल्याला शिकायचा आहे। उभयान्वयी अव्यय काय असतात, उभयान्वयी अव्यय कशाला म्हणायचं, ते कार्य काय करतात, त्यांचा वापर पुढे आपल्याला कुठे होतो, म्हणजे आपल्याला शब्द म्हणून तर परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न त्याच्यावर आपल्याला ते शिकायचं आहे। त्यासोबत त्याचा वापर आपल्याकडे पुढे वाक्यांच्या प्रकारामध्ये होतो। वाक्यांच्या प्रकारामध्ये आपल्याला ज्यावेळेस केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य आपण शिकत असतो, त्याच्यामध्ये मिश्र वाक्यात आणि संयुक्त वाक्यामध्ये हे उभयान्वयी अव्यय उपयोगी असतात। मग ही उभयान्वयी अव्यय इथं शिकतानाच आपण ते वाक्यांच्या प्रकारचा काही भाग शिकतो। म्हणजे फक्त आपल्याला इथं वाक्यांचे प्रकार उभयान्वयी अव्यय नाही शिकायचं, तर उभयान्वयी अव्ययाचा वाक्यात वापर कसा होतो, त्याच्यापासून कोणती वाक्य बनतात हे सुद्धा इथेच आपल्याला शिकायचं आहे। माझा आवाज क्लिअर आहे का मला जर कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि वेळ न घालवता आपण चालू करूयात। आवाज क्लिअर आहे का मला सांगा जरा। बघा, सुरुवातच सांगतो, उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे जोडणी किंवा संबंध असं म्हणतो आपण। म्हणजे दोन शब्द किंवा वाक्यांना जोडणारी अव्यय म्हणजे दोन शब्द किंवा वाक्यांना जोडणारे शब्द जे बदलत नाहीत। अव्यय म्हणजे बदल न होणारे। दोन शब्द किंवा वाक्यांना जोडतात परंतु त्यांच्या मूळ अवस्थेत बदल होत नाही, त्यांचं मूळ स्वरूप बदलत नाही, अशा शब्दांना आपण उभयान्वयी अव्यय असं म्हणायचं। ही उभयान्वयी अव्यय फक्त आणि फक्त वाक्यामध्ये शब्दांना किंवा वाक्यांना जोडण्याचं काम करतात, त्यांचं तेच मुख्य कार्य असतं। आणि हे कशा पद्धतीने येतात किंवा त्यांना कशा पद्धतीने आपण प्रश्न त्याच्यावर बनवू शकतो आणि आपण त्यांना कशा पद्धतीनं ओळखायचं, म्हणजे शॉर्टकटमध्ये हे आपल्या इथे शिकायचं। म्हणजे एक घटक शिकत असताना आपल्या त्याच्यावर 2-3 प्रकारे प्रश्न बनवू शकतात आणि ते आपल्या इथे शिकायचे आहेत। माझा आवाज क्लिअर आहे हे? यस, चला। तुमचे प्रश्न असतील तर चालूमध्ये मला प्रश्न टाकत राहा, प्रश्न करत राहा। आता याच्या पुढच्या सेशन मध्ये आपण प्रत्येक याच्यामध्ये सिक्वेंस टॉपिक झाला त्याच्यावर एक 5 क्वेश्चन 10 क्वेश्चन आपण ॲनालिसिस घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला समजलं की नाही ते आपल्याला पाहायचं आहे। बघा, आपल्याकडे एक बोलता बोलता आपण म्हणत असतो, तुम्ही आपल्याकडे तर बघा जास्त मोस्टली ग्रामीण भागात नाही बोलत, परंतु ऑफिशियली बोलताना किंवा शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणतो, सगळीकडे नाही, तुम्ही उभयंत आमच्याकडे जेवायला या असं शब्दप्रयोग केला जाऊ शकतो, म्हणजे केला जातो, पूर्वी केलं जायचं। कारण पूर्वी मोस्टली मराठीला जास्त फोकस केलं जायचं। आता मी मराठी शिकवत असताना सुद्धा मोस्टली हा शब्द माझ्या तोंडातून निघालाच, म्हणजे आपली वातावरण बदललं आहे, परिस्थिती बदलली, संस्कृती थोडीशी बदलत चालली, त्यामुळे आपण बरेचसे आपले शब्द ही इंग्रजी वर्ड आपले बाहेर पडतात आणि त्यामुळे आपण हे अशा काही बाबी विसरलो आहे। परंतु तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल की तुम्ही उभयंत आमच्याकडे जेवायला या असा जर शब्दप्रयोग केलं तर त्याच्यामध्ये काय असतं, त्याचं तुम्ही उभयंत आमच्याकडे जेवायला या असं समजा, जेवणाचं निमंत्रण सहकुटुंब द्यायचं आहे, जेवायला या म्हणजे त्यांच्या दोन्ही नवरा बायकोंना जेवण्याचं आमंत्रण दिले। उभयंत याचा अर्थ काय असतो, दोघे जण किंवा दोघेही असा अर्थ होतो, बरोबर ना। म्हणजे उभयन म्हणजे काय, उभय म्हणजे काय, दोन। याच्यावरून तुम्हाला काय कळलं की उभय म्हणजे दोन, आणि जर उभय म्हणजे दोन असेल, बघा, दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी म्हणजेच अव्यय, अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असं म्हणायचं। उभय म्हणजे दोन, एक अधिक एक ह्या दोघांना जोडणारा शब्द, ह्या दोन वाक्य किंवा शब्द असतील यांना जोडणारा शब्द म्हणजेच उभयान्वयी अव्यय होय। शब्दांच्या जाती किती आहेत, 8, त्या 8 जातीपैकी एक असणारी। आपण यापूर्वी क्रियाविशेषण अव्यय शिकलो होतो, आणि क्रियाविशेषण अव्यय शिकत असताना ते क्रियाविशेषण अव्यय कशा स्वरूपात येतात आणि काय काम करतात आणि त्यांना कसं ओळखायचं, तुम्हाला अर्थानुसार जरी विचारलं आणि किंवा स्वरूपानुसार जरी विचारलं तर ते कसे ओळखले पाहिजेत आणि त्यांचं कार्य काय असतं हे आपण सविस्तर जाणून घेतलं होतं, सविस्तर पाहिलं होतं। ते एकदा वाटलं तर रिवाईज करून बघा, ते लेक्चर पाहून घ्या। क्रियाविशेषण अव्यय ही फक्त क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगत असतात। क्रिया कशी घडली म्हणजे रीत क्रिया घडण्याची, क्रिया कोठे घडली म्हणजे क्रिया घडल्यास ठिकाण,
क्रिया किती घडली म्हणजे त्याचं प्रमाण आणि क्रिया केव्हा घडली म्हणजे त्याची काळ किंवा वेळ हे सांगणारे शब्द असतात वाक्यामध्ये आणि त्यांना आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणतो आपण. आणि हे शब्द काय असतात वाक्यामध्ये तर हे क्रियापदाबद्दल माहिती देत नाही तर दोन्ही वाक्यांना किंवा दोन्ही शब्दांना जोडण्याचं काम करतात. बरोबर आहे. मग याच्यामध्ये उभयान्वयी अव्ययांचे प्रमुख कार्य काय. एक सहज प्रश्न विचारा तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे किंवा तुम्ही लगेच उत्तर दिलं पाहिजे की उभयान्वयी अव्ययांचं मुख्य कार्य म्हणजे दोन वाक्य किंवा दोन शब्दांना जोडणं आहे. ठीक आहे. दोन वाक्य जोडले असतील दोन तर त्यांना आपण काय म्हणतो की त्याच्यापासून संयुक्त वाक्य म्हणतं. दोन शब्द जोडले असतील तर त्याच्यामध्ये नाम फक्त जोडले असतील किंवा विशेषण जोडले असतील तर त्याला आपण केवळ वाक्य बनवू शकतो. आणि जर दोन क्रियापदे जोडली तर त्याचंही संयुक्त वाक्य बनतं जे आपलं वाक्यांच्या विचारामध्ये शिकायचं आहे वाक्यविचार वाक्यांच्या प्रकारामध्ये. मग यांचं मुख्य काय काम आहे तर मुख्य काम आहे दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडणे. आणि मग ते इतर वाक्यात त्यांचं काम असतं का तर इतर कोणत्याही प्रकारचं वाक्यात ते काम करू शकत नाहीत किंवा करत नाहीत. मी उदाहरणार्थ काय म्हटलं की बघा करा किंवा मरा हा एक शब्दप्रयोग केला आपण इथे. काय म्हटलं इथं करा किंवा मरा हे आपल्याकडे ऑगस्ट 1942 आय थिंक 8 ऑगस्ट महात्मा गांधींनी देशवासियांना सल्ला दिला होता आदेश दिला म्हणजे देशवासियांना उद्देशून बोलले करा किंवा मरा म्हणजे आताच जे काय करायचं ते करा नाहीतर मग मेलच जमायत तुम्ही. हे दोन वाक्य आहेत का दोन शब्द आहेत हे दोन शब्द जोडले आहेत परंतु ही दोन वाक्य आहेत लक्षात घ्या. हे करा आणि मरा हे क्रियापद आहेत त्यामुळे ही दोन वाक्यांना जोडलेत. किंवा याच्यामध्ये आपण असं म्हणतो की मी रोज सकाळी लवकर उठतो हे वाक्य झालं. व 2 तास हे दोन मी आकड्यात लिहिले अक्षर स्वरूपात लिहा 2 तास शाळेचा अभ्यास करतो हे एक वाक्य आहे. हे दोन वाक्यांना जोडलं. बरोबर आहे. दोन क्रियापदे आहेत दोन वाक्यांना जोडलं आणि हे कशानं जोडलं तर या एक व या शब्दानं जोडलं. ते अक्षर आहे आणि ते शब्दसुद्धा आहे. बरोबर आहे. किंवा तिथं आपण तिथं आणि आणखी अशा प्रकारे शब्द वापरतो. हे याचं उदाहरण मुख्य काम तेच करतं दुसरं काहीच काम करत नाहीत हे शब्द. काही शब्द दोन वाक्य जोडण्याचे काम करतात परंतु अव्यय नसतात. अर्थात सर्वनामे किंवा विशेषणे सुद्धा दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतात. उदाहरणार्थ आपण पाहायचं म्हटलं तर जो मुलगा चांगला अभ्यास करेल तो नक्कीच पास होईल. आता याच्यामध्ये काय आहे की उदाहरणादाखल आपण हे वाक्य घेतलं इथं उदाहरण असं लिहितो मी इथं याच्यामध्ये. ठीक आहे. बघा जो हे काय आहे तर आपण शिकलो हे सर्वनाम आहे. आपण शिकलोय ना आठवतं का तुम्हाला हे सर्वनाम आहे. कोणतं सर्वनाम आहे संबंधी सर्वनाम. आणि हे काय आहे तर अणुसंबंधी सर्वनाम. मी त्याही वेळेस सांगितलं होतं की जो हे संबंधी सर्वनाम असेल तर वाक्यात तो पुढे आलेलं अणुसंबंधी सर्वनाम म्हणून वाक्यात असतं त्याचं कार्य. अर्थात तो वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो. तृतीय पुरुषी एकवचन म्हणून काम करतो. दर्शक सर्वनाम दूरची वस्तू दाखवण्यासाठी म्हणून काम करू शकतो हा तो. आणि या वाक्यामध्ये त्याचं अणुसंबंधी सर्वनाम म्हणून कार्य आहे. ठीक आहे. आता हे सर्वनाम आहे संबंधी सर्वनाम आहे की नाही. मग हे तर वाक्यात वापरले की नाही वापरले म्हणजेच काय तर काही शब्द दोन वाक्य जोडण्याचे काम करतात. म्हणजे कोणतं या शब्दांनी काय केलं दोन वाक्य जोडण्याचं काम केलं परंतु ती अव्यय आहेत का नाहीत. ती सर्वनाम असू शकतात विशेषण असू शकतात. मग ही सर्वनाम आहेत का हो किंवा क्रियाविशेषण असू शकतात. बरोबर आहे. मग इथं जो तो जी मुलगी इथं मुलगी आपण घेतलं बघा ही क्रिया हे काय की इथं आपण समजा घेतलं आपण काय जी मुलगी. आता इथं मुलगी हा शब्द आला पुढे की याच्या लगेच इथं काय या लिंगवचनाप्रमाणे नामाच्या लिंगवचनाप्रमाणे जर बदलत असेल ठीक आहे तर ते काय असतं ज्याच्यावर लिंगवचन विभक्तीचा विकार होतो ते पुरुष काळार्थाचा विकार होते. सरळ काय असतं विकारी शब्द ते असतं ते विकारी. मुलगी म्हटलं की जी झालं. चांगला अभ्यास करेल ती नक्कीच पास होईल. आता मी याच्यामध्ये काय तुम्हाला सांगितलं वेगळे पण की हे
जे शब्द आहेत, इथं मुलगी हा नामाचं लिंग बदललं की इकडं जी झालं, जी ती, बरोबर ना. म्हणजे हे दोन वाक्य यानेही जोडली, पण हे काय सर्वनाम. आणि या सर्वनामानं जोडलं वाक्य कधीही लक्षात ठेवायचं काय असतं, मिश्र वाक्य असतं. मिश्र वाक्य बनलं हे, ठीक आहे. उभयान्वयी अव्ययाने जोडलं वाक्य सुद्धा मिश्र बनतं, संयुक्त बनतं, केवलही बनतं. पण यांनी बोल जोडलं वाक्य आहे सर्वनामाने. एक उदाहरण म्हणून घेतलं आहे. 2 नंबरच्या पॉईंटचं आपण काय घेतलं, उदाहरण घेतलं. आता 3 नंबरचा पॉईंट आहे आपल्याकडे की क्रियाविशेषणे सुद्धा काय करतात, दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतात, परंतु ती काय असतात का, अव्यय नसतात, बरोबर की नाही. बरं, आता ही उभयान्वयी अव्यय नसतात असं म्हणता येईल. कधी कधी क्रियाविशेषण अव्यय ही दोन वाक्यांना जोडतात आणि ती अव्यय असतात, परंतु ती क्रियाविशेषण अव्यय असतात, ठीक आहे. विशेषणे, क्रियाविशेषणे, आता बघा क्रियाविशेषण क्रियाविशेषण, एक पहिलं विशेषण, दुसरं क्रियाविशेषण आणि तिसरं क्रियाविशेषण अव्यय. हे मी तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय शिकवताना शिकवलं होतं. क्रियाविशेषण अव्यय याच्यामध्ये थोडासा फरक आहे. अव्यय म्हणजे बदल होत नाही असे, क्रियापदाबद्दलच माहीत सांगणारा शब्द, परंतु त्याच्यामध्ये लिंग वचन विभक्ती पुरुष काळार्थानुसार बदल होत नाही. आणि ही क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाबद्दल माहीत सांगतात, परंतु लिंग वचन विभक्ती पुरुष यानुसार बदलतात. आणि ही फक्त नामाबद्दलच माहिती, नामाबद्दल विशेष माहिती सांगतात, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगत नाहीत, असे शब्द असतात. म्हणून हे 3 गोष्टी थोड्या थोड्या वेगळ्या आहेत. या 3 गोष्टी थोड्या थोड्या वेगळ्या आहेत. बरोबर आहे ना. विशेषण नाम सर्वनाम याच्याबद्दल विशेष माहिती सांगतं, क्रियाविशेषण क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतं, आणि क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतं, परंतु अव्यय राहतं म्हणजे बदलत नाही. आता इथं काय करता येईल आपल्याकडे की क्रियाविशेषण सुद्धा दोन वाक्य जोडण्याचं काम करतात, परंतु उभयान्वयी अव्यय नसतात असं म्हणता येईल त्याला. उभयान्वयी अव्यय नसतात तर ती क्रियाविशेषण अव्यय असतात. त्यांचं मुख्य काम क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणंच असतं. आता इथे एक उदाहरण मी घेतो, इथं अव्यय, ठीक आहे, पण ती उभयान्वयी अव्यय नसतात. आता जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा कृपया मोबाईल दूर ठेवा. हे वाक्य मी लिहिलं, जनरल ह्यातून एक संदेश दिला थोडासा, आणि वाक्यातही तो वापर म्हणून केलं. बघा इथं आलो आपण, हे जेव्हा आणि हे तेव्हा, बरोबर आहे. हे एक 2 शब्द आले आणि या 2 शब्दांनी आपल्याकडे वाक्य जोडली. जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा काय, कृपया मोबाईल दूर ठेवा, हे वाक्य झालं. पण जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा कृपया मोबाईल दूर ठेवा. आता हे वाक्य जे आहे बघा, केव्हा क्रियापदाला प्रश्न विचारा केव्हा, तर तेव्हा उतरेल, केव्हा विचारा जेव्हा उतरेल, म्हणजे टाईम सांगतात. म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो आपण यांना. ही काय काम करतात, ही सुद्धा 2 वाक्यांना जोडतात, परंतु ही उभयान्वयी अव्यय नसतात. ही उभयान्वयी अव्यय नसतात, ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. मग हे जी उभयान्वयी अव्यय आहे ते उभयान्वयी अव्यय 2 वाक्यांना जोडतात, 2 शब्दांना जोडतात, आणि ती अव्यय राहतात, कायम राहतात. त्यांचं तेच काम आहे की फक्त आणि फक्त 2 वाक्यांना किंवा शब्दांना जोडणं, हेच त्यांचं मुख्य काम आहे. चला आता एक उदाहरण घेतलं मी. आईने मंडईतून कांदे व बटाटे आणले. बघा याच्यामध्ये आपण क्रियापद शिकलोय. क्रियापद एकच आहे याच्यामध्ये. आणले हे क्रियापद आहे, एकच आहे, म्हणजे कृती किती घडली, एक घडली. बरं, कांदे आणि बटाटे हे 2 शब्द आहेत, बरोबर ना. हे 2 नाम आहेत, 2 शब्द जोडले, बरोबर आहे. आता मला सांगा ह्याच्यामध्ये हे केवळ वाक्य झालं की साधं, म्हणजे केवळ वाक्य म्हणजे साधं वाक्य झालं की संयुक्त वाक्य झालं. तर याच्यामध्ये आईने मंडईतून कांदे आणले व बटाटे आणले असं नाही म्हटलं. ह्याच्यात आईने मंडईतून कांदे व बटाटे आणले
आणले म्हणजे आणण्याची क्रिया एक, आणणारी आई, एकच उद्देश एकच विधेय असेल तर हे झालं काय केवल वाक्य. आणि केवल वाक्यात मला सांगायचं असं आहे की दोन शब्दांना जोडू शकतात, जोडलंय, याने जोडलंय, म्हणजे हिचं केवल वाक्य होऊ शकतं. मी शाळेच्या इमारत पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली. इथे क्रियापद, इथे क्रियापदे, दोन क्रिया झाल्यात, दोन क्रिया झाल्यामुळे हे संयुक्त वाक्य बनलं. बरोबर आहे का? आणि हे केवल वाक्य बनलं, हे लक्षात ठेवा. आणि शिक्षणात त्याचे फारसे लक्ष नसे पण व्यायामाची त्याला चांगली आवड होती. आता शिक्षणात त्याचे फारसे लक्ष नसे हे एक क्रियापद आहे, बरोबर आहे का? हे क्रियापद आहे. आणि पण व्यायामाची त्याला चांगली आवड होती हे एक क्रियापद आहे. दोन क्रियापद आहेत, पण या शब्दाने जोडलेत, म्हणजे दोन वाक्य आहेत आणि पण या शब्दाने जोडलेत. हे वाक्य काय? हे सुद्धा संयुक्त वाक्य आहे. मी तुम्हाला केवळ मिश्र संयुक्त पुढे उपयोगाला ठरेल म्हणून इथं सांगतोय. शिक्षणात त्याचे फारसे लक्ष नसे हे वाक्य झालं स्वतंत्र वाक्य. आणि पुढे व्यायामाची त्याला चांगली आवड होती हे पण स्वतंत्र वाक्य. दोन्ही वाक्य स्वतंत्र असल्या कारणाने हे संयुक्त वाक्य झालं. आणि इथे गिरीश दंगा करतो आणि हा दंगा करण्याचा परिणाम म्हणून शेवटी काय करतो? मार खातो. करतो हे क्रियापद आहे, खातो हे क्रियापद आहे, ते म्हणून या शब्दाने जोडलंय. मग म्हणून काय आहे? उभयान्वयी अव्यय. कोणता? उभयान्वयी अव्ययामध्ये प्रधानत्व आहे, पुढे आपण पाहायचंच ते. पण हे सुद्धा वाक्य काय झालं? संयुक्त. पण हे संयुक्त होण्याचं कारण काय आहे? तर हे दोन वाक्य जोडलेत ह्या उभयान्वयी अव्ययाने. ही उभयान्वयी अव्यय जे आहे ते प्रधानत्व सूचक आहेत. म्हणजे याच्यामध्ये दोन प्रकारे वर्गीकरण केलं जातं जे आपण पुढे शिकूयात. पण हे वाक्य केवळ का झालं? तर कांदे वाटणे हे सगळे, हे दोन नामाला जोडले फक्त. हे सगळे जे वाक्य आहेत, हे सगळे वाक्य ह्या वाक्यामध्ये उभयान्वयी अव्ययांचा वापर झालेला आहे. आता याला आपण शिकत असताना आपल्याला याची खूप गरज आहे. म्हणजे आपलं हे आधी पाहावं लागतं. उभयान्वयी अव्यय आहेत. ही उभयान्वयी अव्यय किती? एक 6वी शब्दजाती, थोडक्यात एक शब्दजाती. याला मी खोडतो, याला काही आवश्यकता नाही झाली याच्याशी. ह्या उभयान्वयी अव्ययाचं दोन प्रकारे वर्गीकरण केलं जातं. ठीक आहे. पहिला असता हा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय पहिला आहे तो, आणि दुसरा आहे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आता ह्या प्रधानत्वाचे 4 प्रकार पडतात, लक्षात घ्या. दोन. आता प्रधानत्व काय असतं, गौणत्व काय हे सांगतो मी तुम्हाला. 4. आणि याचे 4 प्रकार पडतात. आता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय जे आहेत, हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय करतात? तर ज्या वेळेस हे शब्दांना किंवा वाक्यांना जोडतात हे प्रधान असतात. म्हणजे दोन शब्दांना वाक्य जोडतात किंवा दोन वाक्यांना जोडतात. दोन वाक्यांना जोडलं तर ते वाक्य स्वतंत्र असतात. कोणतंही वाक्य कोणत्याही वाक्यावर अवलंबून नसतं. म्हणजेच दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडत असताना ती वाक्य कुठलंही वाक्य कोणत्याही एका वाक्यावर अवलंबून नसतं. त्यांना आपण प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणतो. आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये एक वाक्य आणि दोन वाक्याला जोडल्याच्या नंतर ते दोन वाक्यांनाच जोडतात, शब्दांना जोडत नाहीत. दोन वाक्यांना जोडल्याच्या नंतर त्याच्यातलं एक वाक्य प्रधान असतं व दुसरं वाक्य त्याच्यावर अवलंबून असतं, आणि त्याला गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणतात. बरं, यांना वेगळं कसं ओळखायचं किंवा यांना आपण कशा कॅटेगरीमध्ये टाकू शकतो तर ते इथं आपण पाहूयात. या बघा, इथे एक आणि हा शब्द आहे. ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्या 4 प्रकार. पहिला प्रकार याच्यामध्ये असतो समुच्चय बोधक. आता समुच्चय म्हणजे काय? समुच्चय बोधक हा. आणि समुच्चय बोधक म्हणजे काय येईल? समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. त्याच्यानंतर दुसरा प्रकार विकल्प बोधक येतो. विकल्प बोधक. आता याचे मी पुढे सविस्तर उदाहरणासहित घेतो. तिसरा प्रकार असतो न्यूनत्व बोधक. न्यूनत्व म्हणजे काय? कमीपणा, कमतरता. न्यूनत्व बोधक. त्याच्यानंतर इथं चौथा प्रकार असतो परिणाम. परिणाम म्हणजे आपण इफेक्ट म्हणतो ना, तर तो परिणाम बोधक. ठीक आहे. हे आता गौणत्वमध्ये काय असतं ते एक पहिला असतो कारणबोधक. इथं
स्वरूपबोधक, त्याच्या खाली आपल्याकडे आलो उद्देशबोधक, आणि त्याच्यानंतर खाली असतो चौथा संकेतबोधक. आता याच्यात वेगळेपण आहे का, तर हो 100% वेगळेपण असल्याशिवाय प्रकार पडत नसतो. काही शब्द इथे येतात, काही शब्द इकडे रिप्लेस होतात, ते शब्द होतात, परंतु त्याला मग आपण ठरवायचं कसं, तर ते वाक्याच्या सेन्सवरनं आपल्याला ठरवावं लागतं की ते कुठे येतं. यामध्ये बघा समुच्चय म्हणजे काय असतं माहिती काय, ॲडिशन असतं. विकल्प म्हणजे ऑप्शन असतो. निवडतो म्हणजे काहीतरी कमतरता असते, ठीक आहे. आणि परिणाम बोधक जी वाक्य असतात ते एका गोष्टीचा परिणाम दुसऱ्या गोष्टी होणे, बरोबर आहे. म्हणून मी ह्याला ही चिन्ह दिली. ॲडिशन समुच्चय म्हणजे आणि व आणखी, बघा. आणि मग इथं आणि हा शब्द घेतला मी, इथं व हा शब्द घेतला, अन हा शब्द घेतला, शिवाय हा शब्द घेतला, आणखी हा शब्द घेतला, अजून एखादा येऊ शकतो की जे ॲडिशन करतो, जे शब्द एका वाक्यात दुसरं वाक्य ॲड करतो, बरोबर आहे. आणि मग इथं आपण घेत असताना याच्यामध्ये काय येईल, तर याच्यामध्ये पहिला मी घेतला विकल्प म्हणजे काय, बघा आपला एक गोष्ट आहे आणि एक नाही सांगायची असते, एक दोन्हीपैकी एक ऑप्शन निवडायचा असतो, म्हणजे याला विकल्प म्हणतो. किंवा, वा, की आणि अथवा. वा, किंवा, की, अथवा म्हणजे बघा आपण काय म्हणतो, तू हे कर किंवा ते कर, बरोबर आहे. तू हे कर की ते कर, तू चहा घे अथवा कॉफी घे, बरोबर. किंवा आपण असं म्हणू शकतो, तू हे कर वा ते कर, कोणतरी एक काम कर, असं बोलताना आपण बोलत असतो. म्हणजे त्याचा आपण वाचा वापर करतो, कीचा वापर करतो, किंवाचा वापर करतो, अथवाचा वापर करतो. या शब्दांचा आपण इथं वाक्यात वापर करत असतो. याच्यानंतर आपण खाली इथं बघा न्यूनत्वबोधक, म्हणजे याच्यामध्ये आपण कधी एखाद्या गोष्टीला कमतरता दाखवायची असेल तर पण, परंतु असे शब्द वापरतो, बरोबर आहे. मात्र, बाकी, परी हे शब्द आपण वापरत असतो. मरावे परी कीर्तिरूपी उरावे, बरोबर आहे का. सर्व काही ठीक आहे मात्र पैशांची कमतरता आहे. सगळं काय ठीक चाललंय, बाकी पेपर व्हायचा अजून राहिलंच आहे, बरोबर आहे. सर्व व्यवस्था आहे पण, म्हणजे जिथं आपला पण अडतो ना, म्हणजे एका बाजून दाखवायचं की परिपूर्ण आहे, एका बाजून काहीतरी कमतरता आहे. तर हे काय असतात, न्यूनत्वबोधक असतात. आणि परिणामबोधक म्हणून जे आपल्याकडे असणारा हा प्रकार आहे वाक्यांचा, याच्यामध्ये अव्ययांचा प्रकार आहे. तर बघा, म्हणून, परिणामी, यास्तव, सबब ह्याचाही वापरतो बरं का, यासाठी, त्यामुळे, ह्या गोष्टीत हे शब्द आहेत जे दोन वाक्यांना जोडतात. त्यावेळेस काय होतं, म्हणजे पहिल्या गोष्टीला परिणाम दुसऱ्या गोष्टीत दाखवायचा असतो आपल्याला. एका वाक्यातला परिणाम दुसऱ्या वाक्यात घडला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, परिणामबोधक प्रधानतोत्सक उभयान्वयी अव्यय, न्यूनत्वबोधक प्रधानतोत्सक उभयान्वयी अव्यय, विकल्पबोधक प्रधानतोत्सक उभयान्वयी अव्यय आणि समुच्चयबोधक प्रधानतोत्सक उभयान्वयी अव्यय. हा पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग आणि ह्याचे 4 पार्ट पडतात. सेम इथं आलो आपण. याच्यामध्ये हा पहिला प्रकार आहे यांचा, हा दुसरा प्रकार आहे, तिसरा प्रकार आहे आणि हा चौथा प्रकार आहे, बरोबर. आता याच्यामध्ये सुद्धा आता कारणबोधक, इथं बी हे शब्द येतात बरं, रिपीट होतात हे शब्द काही, परंतु तिथं वाक्याचा सेन्स महत्त्वाचा असतो. आपल्याला विचारत असताना डायरेक्टली फक्त अव्यय देऊन विचारलं तर इथे विचारतील, इथं विचारतील, इथं विचारतील,
परंतु याच्यावर विचारलं जाणार नाही शक्यतो, कारण हे आणि इकडचे बरेचसे अव्यय हे कॉमन असतात. ठीक आहे, हे नी पण येतं याच्यामध्ये, तो नी मी असं. मग कारण पहिलं तर इथे तर कारण की मी पास झालो, कारण मी नापास झालो का की. ठीक आहे, पुढे कारण की, सबब, हे शब्द इथे येतात कुठे, कारणबोधक मध्ये. मग ह्याला आपण काय म्हणतो, कारणबोधक गौणतसूचक उभयान्वयी अव्यय. कारणबोधक गौणतसूचक उभयान्वयी अव्यय. इथे आपण आलो स्वरूप. बघा, 1 रुपया म्हणजे 100 पैसे होत. ठीक आहे, गुरुजी म्हणाले की, स्वरूप बोधक. छत्रपती शिवाजी महाराज म्हणून एक महान राजा होता. म्हणजेच आपण म्हणजे की म्हणून असे शब्द जोडून 2 वाक्य जोडतो. मग अशा शब्दाने 2 वाक्य जोडले असतात, तर ही वाक्य शब्द कुठे जोडले असतात, तर पहिल्या शब्दामध्ये पहिल्या वाक्यात जे सांगितलंय त्याचं स्वरूप उलगडून पुढच्या वाक्यात सांगितलं असतं, म्हणून त्याला स्वरूप बोधक म्हणतात. लक्षात ठेवायचं. आणि इथं आपला ज्यावेळेस इथं उद्देशमध्ये विचारतील उद्देश, तर इथं पण आहे म्हणून, यास्तव, सबब, त्यामुळे, त्यासाठी, यासाठी. कारण उद्देश असतो, एखादा उद्देश असला आपला, तर ते उद्देश पूर्ण करण्यासाठी. बघा, मला चांगला अभ्यास व्हावा त्यासाठी तर मी क्लास लावलाय असं तुम्ही म्हणता. मग यासाठी त्यासाठी म्हणू शकता. माझा चांगला अभ्यास व्हावा त्यामुळे तर मी वेळ काढून लेक्चर करतोय, झालं वाक्य. माझा चांगला अभ्यास व्हावा म्हणून मी पुण्याला आलोय. म्हणजे इथं उद्देश पहिल्या वाक्यात असतो, दुसऱ्या वाक्यामध्ये काय असतं, तर ते काय उद्देश आहे त्याचं डिटेल्स पुढे सांगितलं असतं. त्यासाठी काय केलं, बघा उद्देश काय आहे त्यासाठी तुम्ही काय केलं हे सांगितलं असतं वाक्यामध्ये. आणि एक संकेतबोधक असतं इथं, जर तर किंवा जरी तरी या शब्दाने ते वाक्य जोडले असतात. कसं, जर तर, जर असं केलं तर असं होईल. ठीक आहे, जरी तरी या शब्दांनी वाक्य जोडले असतात. ही झाली संकेतबोधक गौणतसूचक उभयान्वयी अव्यय. जर अभ्यास केला तर पास होईल. जर जर चांगले मार्क्स आले असते तर नक्कीच लिस्टमध्ये नाव असतं. आपण असं बोलत असताना बोलत असतो, तर त्याला आपण काय म्हणायचं की हा जो भाग आहे आपला याचा, याला म्हणायचं ही अव्यय. आता खरं जर उभयान्वयी अव्यय पाहायचे म्हटलं तर हाच भाग झाला एवढा. ही झाली उभयान्वयी अव्यय. हे 2 शब्द किंवा वाक्यांना जोडण्याचं काम करतात. ही सगळी 2 वाक्यांना जोडण्याचं काम करतात. यांच्यापासून बनलेलं वाक्य हे मिश्र वाक्य असतं. हे खालचे 2 फक्त आणि फक्त वाक्यांना जोडतात. यांच्यापासून बनलेलं वाक्य संयुक्त वाक्य असतं. हे वरचे 2 शब्द किंवा वाक्यांना जोडतात. यांच्यापासून बनलेलं वाक्य केवळ किंवा संयुक्त होऊ शकतं. ठीक आहे, लक्षात घ्या. आता मी तुम्हाला काय करतो, हे प्रत्येक हे 8 घटक आहेत ना, ते 8 घटक प्रत्येक घटक मी तुम्हाला कसं अगदी उदाहरणं घेऊन शिकवतो. ठीक आहे, मग आपण पहिलं काय पाहूयात. हे प्रधानतसूचक उभयान्वयी अव्यय. हे प्रधानमधलं हा पहिला भाग आहे. प्रधानत्व सूचक. एकमेकावर यांनी जोडले वाक्य एकमेकावर किंवा शब्द एकमेकावर अवलंबून नसतात म्हणून त्याला प्रधान असं म्हटलं जातं. उभयान्वयी अव्यय ह्यातला पहिला भाग आहे कोणता, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. म्हणजे समुच्चय बोधक प्रधानतसूचक उभयान्वयी अव्यय पहिला. आता याच्यामध्ये काही आपले उदाहरणे येतील. याला आपण समजा इकडे बघा, इथं काय म्हटलं आपण, अण पण येतं, आणि व शिवाय आणखी नी यासारखी उभयान्वयी अव्यय 2 प्रधान वाक्यांना जोडतात किंवा त्यांचा मिलाप करतात, समुच्चय करतात, अर्थात एकत्रित करतात किंवा 2 शब्दांना एकत्रित करतात. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं की समुच्चय बोधक प्रधानतसूचक उभयान्वयी अव्यय. म्हणजे पहिले वाक्य किंवा शब्द असेल तर त्याच्यामध्ये दुसरं वाक्य किंवा शब्द भर घालतात, म्हणजे ॲड करतात, म्हणून त्याला समुच्चय. समुच्चय म्हणजे एकत्र होणे. ठीक आहे, म्हणून ही काय झाली समुच्चय बोधक प्रधानतसूचक उभयान्वयी अव्यय. आता मी ते मागाचं वाक्य घेतो. मी
दररोज सकाळी लवकर उठतो. बघा हे वाक्य झालं, पूर्ण वाक्य झालं. आणि 2 तास मैदानावर खेळतो. कोणतेही वाक्य घ्या, बनवू शकतो. आता हे वाक्य झालं संयुक्त. हे तुम्हाला कसं ओळखायचं मी तुम्हाला सांगेल, कारण हीच उदाहरणं आपल्याला वाक्यांच्या प्रकारमध्ये शिकताना पाहिजेत. ठीक आहे. पण इथं आपण वापर कसं केला, तर इथं वापर केला आपण ह्या आणीचा, आणि या शब्दाचा वापर केला. बरोबर आहे. रामाने भिकाऱ्याला जेवू घातले. आता जेवू असं नाही लिहायचं. जेवू कसं लिहायचं असतं त्याचा एक नियम आहे, सांगतो मी तुम्हाला. जेवू घातले शिवाय त्याला पैसेही दिले. त्याला पैसे दिले हे वाक्य बनलं. हे वाक्य बनलं आणि हे वाक्य कशापासून बनलं? हे दिले एक क्रियापद झालं, हे शिवाय या शब्दाने जोडलं, आणि हे एक क्रियापद. 2 वाक्य झालं, परिपूर्ण झाले, शिवाय या शब्दाने जोडली. ठीक आहे. आणि मग इथं तुम्ही या कोणत्याही शब्दामध्ये, ठीक आहे, तो, नी, मी, तो, नी, मी दोघेही बाजारात म्हणा, शाळेत म्हणा, कुठेही म्हणा गेलो होतो. आता हे वाक्य केवल बनलं. हे वाक्य केवल बनलं. कशाने जोडले? नी गेले, कारण तो एक करता हे एक करता, दोन्ही नामं जोडलेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा आपण एक चौथं वाक्य घेतलं, व रामा दररोज वेळेवर शाळेत येतो. व कोण? रामा सुट्टीच्या वेळेत घरकामही करतो. आता हे शब्द वाक्य लिहिलं आपण, करतो. हे 2 क्रियापद आहेत, येतो आणि करतो. बरोबर आहे. मग ही 2 क्रियापद आहेत, तर 2 वाक्य झाली. आणि हे व या उभयान्वयी अव्ययाने जोडलं आहे. कोणत्या अव्ययाने जोडले? व या उभयान्वयी अव्ययाने जोडले. मग व असेल, नी असेल, शिवाय असेल किंवा आणि असेल, अशा प्रकारचे कोणतेही वाक्य ह्या शब्दाचा वापर हे 2 शब्द किंवा 2 वाक्य बनवण्यासाठी झाला असेल तर यांना म्हणायचं असतं समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय. कारण समुच्चय म्हणजे एकत्र येणे, आणि एकत्र करण्यासाठी 2 वाक्यांना किंवा शब्दांना एकत्र करण्यासाठी कोणते शब्द कार्य करतात? कोणते शब्द कार्य करतात? तर त्या शब्दांना आपण काय म्हणायचं? तर त्या शब्दांना आपण उभयान्वयी अव्यय म्हणायचं. उभयान्वयी अव्ययामध्ये तर सगळेच असं जोडतात, पण उभयान्वयी अव्ययामध्ये समुच्चय करणारे, आणि समुच्चय केल्यामुळे 2 शब्द किंवा वाक्य स्वतंत्र आहेत, ते कोणतेही कोणावर अवलंबून नाही, म्हणून समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असायला म्हणायचं. ठीक आहे. हे शब्द आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही काय शिकणार? इथं काय काय शिकलात तुम्ही इथे? की हे शब्द हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असतात. हे 2 शब्दांना किंवा वाक्यांना एकत्र करतात, आणि यांच्यापासून बनलेलं वाक्य हे केवल किंवा संयुक्त वाक्य असतं. वाक्यांच्या प्रकारामधलंही तुम्ही इथं शिकलात, कारण वाक्याचा प्रकार शिकवताना मी तुम्हाला हेच घेणार, हेच शिकवणार, की हे वाक्य केवल आहे, हे संयुक्त, हे मिश्र आहे सांगणार. बरं, हे केवल, मिश्र, संयुक्त कसं ओळखायचं? तर मी तुम्हाला त्यावेळेस सांगेल की आणि, व, आणि, आणखी, शिवाय या समुच्चयबोधक प्रधानत्व उभयान्वयी अव्ययाने जर 2 शब्द जोडले असतील तर त्याला आपण केवल वाक्य म्हणायचं, आणि 2 वाक्य जोडले असतील,
दोन क्रियापद जोडले असतील तर त्यांना आपण संयुक्त वाक्य म्हणायचं, हे आपलं तिथं शिकायचं आहे. मग याच्यामध्ये तुम्ही फक्त समुच्चयबोधक, प्रधानसूचक, उभयान्वयी, अव्यय शिकलं नाहीत, तर याच्यामध्ये तुम्ही केवल वाक्य आणि संयुक्त वाक्य सुद्धा शिकलात. मग याच्यामध्ये केवल वाक्य कोणतं आणि संयुक्त वाक्य कोणतं, तर याच्यामध्ये हे संयुक्त वाक्य आहे, लक्षात घ्यायचं. कारण दोन क्रियापदे या अव्ययाने जोडलेत. हे वाक्यसुद्धा काय आहे, संयुक्त वाक्य आहे, कारण ही दोन क्रियापद वाक्याने जोडलेत. इथं तो आणि मी एकच वाक्य, दोन नाम आहेत फक्त, सर्वनामं, आणि होतो हे एकच क्रियापद गेलं होतो, म्हणून हे केवल वाक्य. याच्यापासून मिश्र वाक्य कधीच म्हणत नाही. वाक्याचे प्रकार किती आहेत, वाक्यरचनेनुसार एका वाक्यात किती वाक्य, याच्यानुसार 3 प्रकार, केवल, मिश्र आणि संयुक्त. ठीक आहे. रामात दररोज वेळेवर शाळेत होतो, वाक्य आहे स्वतंत्र, कुणावरही अवलंबून नाही, आणि सुट्टीच्या वेळेत घरात घरकाम करतो, म्हणजे रामा सुट्टीच्या वेळेस घरकाम करतो. याच्यामध्ये काय, हा करता डबल आपण घेतलेला नसतो, कारण तो इथं ग्राह्य असं धरला जातो. आणि मग हे पण वाक्य कोणतं आहे, तर संयुक्त वाक्य बनलं याचं. मग हे कसं कळणार तुम्हाला, की तुम्ही उभयान्वयी अव्यय शिकलात आणि तुम्ही त्याच्यामध्ये वाक्यांच्या प्रकारामध्ये सुद्धा केवल, मिश्र, संयुक्त हे शिकणार आहात. कारण केवल आणि संयुक्त हेच तुम्हाला इथं शिकायला भेटतील पहिल्या 4 प्रकारात, प्रधानसूचकमध्ये. आणि तुम्ही मिश्रला गेलो आपण, पुढे गौणत्वला गेलो आपण, तिथं काय शिकतो, तर तिथं आपण मिश्र वाक्य, कारण त्याच्यापासून बनलेली मिश्र वाक्य असतं सगळे. मी एकदा अजून बॅकला येतो. इथे या अव्ययांचा वापर होऊन प्रत्येक बनलेलं वाक्य हे मिश्र वाक्य असतं. यांच्यापासून वापर झाला असेल, खालच्या 2चा तर संयुक्त असतं, यावरचं 2चं संयुक्त किंवा केवल असतं. ठीक आहे. एवढं तुम्हाला तिथं जमलं पाहिजे. मला सांगा, हे समजलं का तुम्हाला, हे वाक्यात वापरल्याच्या नंतर प्रॉपर समजतं तुम्हाला, बरं का, वाक्यात वापरल्याच्या नंतर प्रॉपर समजतं आपल्याला. चला, पुढचा प्रकार आपला विकल्पबोधक, प्रधानत्वसूचक, उभयान्वयी अव्यय. याच्यामध्ये आपण ऑप्शन दिलेला असतो. म्हणजे आपल्याकडे 2 वाक्य असतात, दोन्ही वाक्य किंवा 2 शब्द असतात. ते दोन्ही वाक्य किंवा शब्द स्वतंत्र असतात, कोणतंही कोणावर अवलंबून नसतं. परंतु आपण त्याच्यापैकी कोणतरी एक निवडायचं असतं, सत्य की असत्य, योग्य की अयोग्य शब्द घेतो. दोन्हीपैकी एकच घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही अभ्यास करा किंवा नोकरी करा, दोन्हीपैकी कोणतरी एक करा, व्यवस्थित चांगलं होईल, असं काही जणांना सल्ला देत असतात, बरोबर आहे का. त्यावेळेस आपण वापरतो. म्हणजे काही प्रायव्हेट जॉबवाले असतात, त्यांना MPSCचा अभ्यास करायचा असतो, मग पुन्हा करतात पार्ट टाईम इकडं, पार्ट टाईम तिकडं, पुन्हा वर्षभरामध्ये कोणतंच व्यवस्थित होत नाही आहे, तेही व्यवस्थित होत नाही आणि हेही व्यवस्थित नाही. मग त्यांना कोणतरी प्रौढ, म्हणजे वयस्कर अनुभवी माणूस सल्ला देतो, तू एकतर जॉब कर किंवा अभ्यास कर, तरच ते कोणतरी एक परिपूर्ण होईल, असं आपण बोलतो. मग जॉब कर हे एक वाक्य असतं किंवा अभ्यास कर हे एक वाक्य असतं. या दोन्हीला आपण किंवामध्ये टाकलं असतं, ऑप्शनमध्ये टाकलं असतं. मग कोणतंही वाक्य ज्यावेळेस तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसेल, एकाला पर्याय दुसरं, त्यावेळेस समजून जायचं की हे वाक्य हे आहे, ह्या वाक्यामध्ये वापर झाला आहे तो विकल्पबोधक, प्रधानत्वसूचक, उभयान्वयी अव्ययांचा. बरं, याच अव्ययांचा वापर कुठे आहे आपला आणखी, तर आपला समासामध्ये द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समासाचा वापर कुठं होता, या आताच्या प्रकारामध्ये इतरेतर द्वंद्व समास, आणि त्याचं ह्याचं हे सख्य माऊस भाऊ. ठीक आहे. ही रचना आणि ती रचना ही इथं आलो आपण. इथं आपला विकल्प निवडायचा असतं. विकल्प वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये पण विकल्प असतो, आपला द्यायचा असतो. मग याच्यामध्ये आपल्याला काय, तर अथवा या शब्द असेल, वा असेल, की असेल, किंवा असेल, अगर असेल, ही उभयान्वयी अव्यय आहेत. 2 वाक्य किंवा शब्दांना जोडतात आणि या दोन्हीपैकी कोणतरी एक करा आणि एक करू नका. ठीक आहे. म्हणजे कोणतरी एक निवडायची, एक गोष्टीची अपेक्षा दाखवतात, हे कर किंवा ते कर. तर अशा कंडिशनमध्ये हे ज्यावेळेस असं सुचवलं जातं वाक्यांमधून, कोणतरी एक ऑप्शन निवडायचा, त्यावेळेस ती वाक्य जोडणारे किंवा ते ऑप्शन देणारे जे शब्द असतात त्यांना आपण म्हणायचं असतं विकल्पबोधक, प्रधानसूचक, उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. हे प्रकार असतो. मग याच्यामध्ये कोणते येतं ते आपण इथं पाहिलं. मग आपण बघा, आपल्याकडे जनरली असं बोललं, तू इकडं ये, अगर नको येऊ काही हरकत नाही, माझं काही हरकत नाही, बरोबर आहे का. काही जणांना अनुभव घेतला असले, अगर शब्द वापरतो का नाही आपण, ऑप्शन दिला असतो, तू कर अगर नको करू, मला काहीही फरक पडत नाही, असं बोललं का तुम्ही, कधी ऐकले का, ऐकलं असेल नक्कीच. मग ते अगरचा वापर झाला. मग मी इथं म्हटलं, तुम्ही
एकतर नोकरी करा किंवा पूर्ण वेळ, तुम्ही असेल आपल्याला पूर्ण वेळ व्यवसाय करा. दोन्ही गोष्टी एका वेळेस शक्य नसतात, त्यावेळेस आपण दिलेला ऑप्शन असतो हा. आणि हे बोलणं ह्याला काय म्हणायचं असतं, तर हे अव्यय कोणत्या अव्ययाने जोडलेत, हे वैकल्पिक किंवा विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडले आपल्याला. ठीक आहे. आता आपण याचा वापर झाल्याच्या नंतर एक मी वाक्य लिहितो आणखी. तुम्ही चहा घेणार आहात की कॉफी घेणार आहात. आणि हा म्हणतो नाही नाही मला लिंबू सरबत घ्यायचं आहे, सध्या उन्हाळा चालू आहे. तुम्ही चहा घेणार आहेत की कॉफी घेणार आहेत, काय बरोबर बनवूवर आपल्याला घरी गेल्याच्या नंतर पाहुणं म्हणून कोणाच्या तरी घरी गेलो की आपला असा ऑप्शन मिळतो एखादा कधी कधी. ठीक आहे, कधी कधी काहीच मिळत नाही, तुम्ही काय घ्यावं जेवून आलात की गेल्यावर जेवणार आहेत असं म्हटलं तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे आणखी. मग इथं काय झालं, तुम्ही चहा घेणार आहेत की कॉफी घेणार आहेत, आपलं असं विचारलं होतं की सांगा बरं आता तुम्ही नाश्ता करणार आहात की आता थोड्या वेळ जेवणच करणार आहात, जेवायचा वेळ झाली आहे. घरामध्ये कधीतरी तुम्हाला ऐकलं असेल बायकोनं नवऱ्याला आवाज दिला असा, आता 11 वाजलेत, आता नाश्ता करणार आहेत की डायरेक्ट जेवायलाच देऊ, असतं की नाही, असं असतं. आणि मग ज्या वेळेस आपण हे घरामध्ये याचा वापर केला असतो, उपयोजन केलं असतं, त्यावेळेस यांचा प्रॉपर इथे शिकताना सुद्धा वापर करून घ्यायचा की आपल्याला लगेच आठवलं पाहिजे अरे हां असं वाक्य हे बरोबर आहे. मग इथं कीनं जोडलं असेल किंवा किंवानं जोडलं असेल, म्हणजे बघा याच्यामध्ये किंवानं जोडलं आहे, इथं मी काय केलं आहे कीनं जोडलं आहे, बरोबर आहे. किंवा की अथवानं जोडू शकतो मी कसं, देह म्हणजे काय रे शरीर, जाओ हे क्रियापद झाला, देह जाओ, अथवा राहो. आता हे जाओ हे क्रियापद आहे, राहो पण क्रियापद आहे, हे दोन्ही वाक्य आहेत, दोन वाक्य आहेत. ह्या अथवानं जोडली, कशानं जोडली आहेत, तर ह्या अथवा यानं जोडली आहेत. हे दोन वाक्य आहेत कारण हे दोन क्रियापद आहेत. मग यांना आपण ज्यावेळेस याने जोडले आहेत त्यावेळेस त्याला आपण काय म्हणायचं, तर या वाक्याला म्हणायचं असतं आपण संयुक्त वाक्य, कारण दोन क्रियापद जोडलेत. ह्या जोडणाऱ्या शब्दाला आपण म्हणायचं असतं विकल्पबोधक प्रधानतोत्सुक उभयान्वयी अव्यय, कारण ह्यांनी आपला ऑप्शन दिलेला आहे, विकल्प दिलेला आहे, म्हणून हे विकल्पबोधक. विकल्प सुचवणारे, ऑप्शन देणारे वाक्य किंवा शब्द, वाक्यात शब्दांना विकल्प देणारे हे शब्द असतात, त्यांना आपण विकल्पबोधक प्रधानतोत्सुक उभयान्वयी अव्यय म्हणायचं. आणि हाच भाग असंच पुढे आला समासामध्ये तर वैकल्पिक द्वंद्व समासाचा प्रकार असतो, याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तू कर हे वाक्य झालं. अगर नकोस करू, तो काम कर, अगर करू नकोस असं पण असतं बरं का, किंवा करू नकोस, करू नकोस हे वाक्य झालं. हे दोन वाक्य झाले. हे जोडले कशानं, तर या शब्दाने जोडली, या अगर या शब्दाने जोडली. मग आपण असं म्हणतो तू काम कर वा करू नको, मला काय फरक पडत नाही. ऐकले का तुम्ही असं कधी ऐकलं असेल, तू काम कर वा नको करू, काम कर अथवा नको करू, काम कर अगर नको करू, काम कर की नको करू, मला काय करायचं नाही, काम कर किंवा करू नकोस. म्हणजे ह्या कोणत्याही वाक्यात कोणताही शब्द रिप्लेस होऊ शकतो. त्यावेळेस आपण याला म्हणायचं ऑप्शन दिलं असतो, एक वाक्याला दुसरं वाक्य पर्याय असतं, एक वाक्याला दुसरं वाक्य पर्याय असतं, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं असतं विकल्पबोधक. ह्या वाक्य जोडणाऱ्या शब्दांना म्हणायचं असतं विकल्पबोधक प्रधानसूचक उभयान्वयी अव्यय. ज्या शब्दांनी पहिल्या वाक्यामध्ये दुसरं वाक्य पर्याय न देता ॲड करायला सांगितलं असतं त्याला समुच्चयबोधक असं म्हणायचं असतं. ज्या शब्दांनी एका वाक्य आला दुसरं वाक्य काहीतरी कमीपणा दाखवण्यासाठी दिलेलं आहे, एक वाक्यात पूर्णत्व आणि दुसऱ्या वाक्यात कमीपणा, त्यावेळेस त्याला
न्यूनत्वबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय म्हणायचं असतं. हा तिसरा प्रकार असतो याच्यामध्ये. याच्यामध्ये कोणते प्रकार शब्द येऊ शकतात? पण येऊ शकतं, परंतु येऊ शकतं, परी येऊ शकतं. ही परी पहिली व्हॅलंट आहे. बाकी येऊ शकतं. ही अव्यय पहिल्या वाक्यातील काहीतरी उणीव असते, काहीतरी कमीपणा असते, कमतरता असते किंवा दोष असतो हे दाखवण्यासाठी दुसरं वाक्य दिलं असतं, किंवा काही वेगळेपणा असते हे दाखवण्यासाठी दुसऱ्या वाक्यामध्ये त्यांना काहीतरी दाखवलं असतं, कमीपणा किंवा दोष किंवा न्यूनत्व. तर त्यावेळेस ते जी शब्द असतात हे जोडणारे किंवा ते दाखवणारे त्यांना आपण न्यूनत्वबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय म्हणायचं असतं. ठीक आहे. आणि हे दोन वाक्यातला विरोध दाखवत त्यांना म्हणून कधी कधी विरोधदर्शक असं सुद्धा म्हणतात. हे पर्याय नाव वापरलं जाऊ शकतं, लक्षात ठेवायचं. मग इथं मी पहिलाच जर वाक्य घेतलं की मरावे, हे क्रियापद आहे बरं का. मरावे हे क्रियापद आहे. करा किंवा मरा नाही का तसं. परी म्हणजे ती आकाशातली परी नाही बरं का. कीर्तिरूपी उरावे, कीर्तिरूपी उरावे. मग मरावे हे एक क्रियापद आणि उरावे हे एक क्रियापद. दोन क्रियापद म्हणजे ही काय, दोन वाक्य आहेत. आणि जोडली कशानं, तर या परी या शब्दाने. आणि हा परी हा शब्द कोणता, ती परी नाही बाहुबलीमधली, ती परी नाही, ती परी दुसरी, ती वेगळी आहे. ती परी तो वेगळा भाग झाला. मग ह्या शब्दाने जोडलेत, ही दोन क्रियापद जोडलेत. म्हणजे काय झाली ती, ही काहीतरी कमीपणा दुसऱ्या वाक्यातला सांगते पहिल्या वाक्यात, किंवा पहिल्या वाक्यातलं काहीतरी वेगळे पण दुसऱ्या वाक्यात, किंवा दोन्हीतला विरोध दाखवते. मराई म्हणते आणि उरा पण म्हणते, बरोबर ना. मग हे विरोधदर्शक त्यामुळेच त्याला म्हटलं जाऊ शकतं. ठीक. आता आपण पुढचं समजा वाक्य लिहिलं इथं, सर्व काही सुरळीत चालले आहे. मात्र अभ्यास म्हणावा तसा होत नाही. आता एका वाक्यात सुरळीत आहे म्हणून सांगायचं आणि दुसऱ्या वाक्यात काहीतरी कमी आहे म्हणून सांगायचं, बरोबर की नाही. हे पहिल्या वाक्यात सुरळीत आहे, दुसऱ्या वाक्यात काहीतरी कमी आहे असं ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस हे काय झालं असतं, तर हे वाक्य असतं काय, न्यूनता, कमीपणा, दोष दाखवणारं. आणि हे मग पण, परंतु, मात्र, बाकी या शब्दांनी दाखवलं असतं, बरोबर आहे. आता तिसरे घेतलं आपण, वेळेवर जाहिरात आली. वेळेवर जाहिरात आली परंतु परीक्षा कधी होईल हे नक्की नाही. ठीक आहे. हे शब्द घेतले आपण, हे वाक्य घेतले, हे जोडले आपण वाक्य, बरोबर. मग हे ज्यावेळेस म्हणजे जाहिरात आली आहे पण परीक्षा कधी होईल याच्याबाबत शक्यता कमी आहे, सांगता येत नाही, नक्की नाही आहे. मग त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, हे परंतु या शब्दांनी जोडलं आहे. पण, परंतु, किंतु, बाकी, परी हे शब्द जे असतात एकात काहीतरी प्रधान आहे आणि दुसऱ्यात काहीतरी गौण आहे, एकात काहीतरी पॉझिटिव्ह आहे दुसऱ्यात काहीतरी निगेटिव्ह आहे, एकात काहीतरी आहे चांगलं तर दुसऱ्यात काहीतरी दोष आहे, असं ज्यावेळेस दाखवलं असतं त्यावेळेस ते दाखवणारे शब्द, ते वाक्य जोडणारे शब्द, ते शब्द जोडणारे शब्द यांना आपण न्यूनत्वबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय म्हणायचं असतं. आणि यांच्यापासून बनलेलं प्रत्येक वाक्य कसं वाक्य असतंय, संयुक्त वाक्य बनत असतं, लक्षात ठेवायचं आहे. यांच्यापासून बनलेलं प्रत्येक वाक्य संयुक्त वाक्य असतं. ठीक आहे. ही संयुक्त वाक्य आहेत. ओके. आता इथं आपण एखादं समजा चौथं उदाहरण घेऊयात. बघा, अभ्यास भरपूर केला पण परीक्षा नापास झालो.
हे माझं उदाहरण मी समजायचं दिलं, ठीक आहे. हे वाक्य हे उदाहरण आहे, पण या शब्दांना जोडले म्हणजे इथं केलं आणि तिकडं नापास झालो, ही असंही सांगते विरोधाभास आहे. मग इथं आपण पण, परंतु, किंतु, बाकी घेऊ शकतो. हो, आईची तब्येत थोडी बरी नाही, बाकी सर्व काही ठीक आहे. वाक्य आहे का? हो आहे. सर्व काही ठीक आहे, बाकी आईची तब्येत बरी नाही असं म्हणतो, किंवा त्याला उलट घेऊ शकतो आपण. आईची तब्येत बरी नाही, बाकी सर्व काही ठीक आहे, म्हणजे बरी नाही याच्यात न्यूनता दाखवली आणि पुढच्या वाक्यात काहीतरी प्रधान दाखवले, व्यवस्था हे पण सांगितलंय. तर यांना आपण काय म्हणायचं असतं? न्यूनत्वबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय. आणि ही दोन वाक्यातील एका वाक्यात काहीतरी पॉझिटिव्ह आहे, दुसऱ्या वाक्यात काहीतरी निगेटिव्ह आहे, एका वाक्यात प्रधान आहे तर दुसऱ्यात गौण आहे, म्हणजे एकात काहीतरी होकारार्थी आहे तर दुसऱ्यात नकारार्थी आहे असं दाखवलं असतं. त्यावेळेस त्यांना काय म्हणायचं असतं? हे संयुक्त वाक्य असतात आणि हे जोडलेले शब्द जे असतात त्यांना म्हणायचं असतं न्यूनत्वबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय म्हणायचं असतं. आणि ह्या प्रधानमधला चौथा प्रकार आहे तो म्हणजे परिणाम. म्हणजे काय? तर यामध्ये म्हणून, सबब, यास्तव, यासाठी, त्यामुळे असे काही शब्द असतात की जे पहिल्या वाक्यात जे काय घडले त्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दर्शवत असतात आणि दुसऱ्या वाक्यात दर्शवण्यासाठी जोडले असतात. दोन्ही वाक्य जोडण्याचं मग एका वाक्यातली कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात झाला आहे असं दाखवण्यासाठी किंवा असं दोन वाक्य जोडण्यासाठी जे काही शब्द काम करतात त्यांना आपण परिणामबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणत असतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये म्हणून असेल, सबब असेल, ही अव्यय असेल किंवा इथं परिणामी असेल, हे असे काही शब्द असतात. बघा, रामाने भरपूर वनवास भोगला नाही, आपण आताचा राम घेऊन अभ्यास केला. आता या अभ्यास करण्याचा परिणाम काय झाला मित्रांनो? म्हणून, म्हणून या शब्दांना आपण जोडलं. अभ्यास केला, वाक्य पूर्ण झालं. म्हणून रामा पहिल्या प्रयत्नात पास झाला. आता याला सोपं आणि साधं आहे. हे वाक्य कधीही असं वाक्य बनलं असेल तर ते वाक्य संयुक्त असतं, लक्षात ठेवायचं. म्हणून या शब्दाने जोडलंय. रामाने भरपूर अभ्यास केला, स्वतंत्र शब्द आहे. रामा पहिल्या प्रयत्नात पास झाला, स्वतंत्र शब्द आहे. दोन्ही वाक्य स्वतंत्र आहेत, प्रधान आहेत, काहीच हरकत नाही. पण हे दोन्ही वाक्य जोडणारा शब्द आहे हा, आणि हे वाक्य ह्या शब्दांना जोडल्यामुळं या शब्दातले कृतीत दुसऱ्या शब्दात परिणाम सांगितला आहे. म्हणजे इथे कृती असते आणि ह्या कृतीचा परिणाम कुठे दाखवला असतो तर पुढे परिणाम असतो. त्यावेळेस त्याला आपण काय म्हणायचं की परिणामबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलं वाक्य, आणि हे वाक्य असतं संयुक्त. हे वाक्य कसं बनतं? संयुक्त. आता आपण दुसरं वाक्य लिहिलं, काय? श्याम भरपूर त्रास देतो. ठीक आहे. सबब आईचा मार खातो. ठीक आहे. किंवा परिणामी कोणताही शब्द टाका, हे शब्द एकमेकाच्या जागेवर दुसरा शब्द बनतो, बसतो, लक्षात ठेवायचं. मग इथं सबब हा शब्द दिला आपण. ठीक आहे. तो वेळेवर उपस्थित, परीक्षेला असा शब्द टाकला तरी चालेल, उपस्थित राहिला नाही. परिणामी त्याला पेपरला मुकावे लागले. म्हणजेच त्यांना वेळेवर हजर न होण्याचा परिणाम काय झाला तर त्याला पेपरला बसू दिले नाही, म्हणजे पेपरला मुकावे लागले. याचा अर्थ त्या परीक्षेला त्याला बसू दिलं नाही. काय परिणाम झाला तर या कृतीचा परिणाम इकडे झाला. वेळेवर उपस्थित राहिला असता तर पेपरला बसता जमलं असतं. वेळेवर उपस्थित राहिला नाही म्हणून त्याचा पेपरला मुकावं लागलं, म्हणजे पेपरला बसता आलं नाही. हे वाक्य आपण इथं घेतलं. आता ही कृतीने त्याचा परिणाम पुढे दिला असेल, बरोबर आहे ना. ही सबब, म्हणून, परिणामी हे जे वाक्य असतील, या वाक्याने जर पहिल्या वाक्यातली कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात सांगितला असेल तरी संयुक्त वाक्य असतात. ही वाक्य
जोडणारे शब्द असतात त्या शब्दांना परिणामबोधक प्रधानतोसूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणायचं असतं. आणि हा प्रधानतोसूचक उभयान्वयी अव्ययाचा आपला जो प्रकार आहे तो कोणता प्रकार आहे यातला, तर हे पहिले जे 4 आहेत हे आपण शिकलो. मग प्रत्येक शब्द जे आहेत हे अव्यय आहेत, ही प्रत्येक अव्यय आपण काय केला, वाक्यात घेतला. बरोबर आहे. म्हणजे बघा तिथं आणखी एक वाक्य घेऊ शकतो आपण. परिणामी घेतलं, म्हणून घेतलं, सह घेतलं. माझी सायकल वाटेत बिघडली होती त्यामुळे मला शाळेत यायला उशीर झाला. बरोबर आहे. सायकल बिघडण्याचा परिणाम पुढच्या वाक्यात झालाय आणि म्हणून हे 2 वाक्य असून स्वतंत्र आहेत आणि हे 2 वाक्य जोडले त्यामुळे या शब्दानुसार, म्हणजे याचा परिणाम त्या वाक्यात झाला हे सांगण्यासाठी आपण हे शब्द मध्ये जोडतो आणि या शब्दाने ते वाक्य 2 जोडतो. तर हे शब्द हे काय आहेत, तर परिणामबोधक प्रधानतोसूचक उभयान्वयी अव्यय आहेत आणि यांच्यापासून बनलेलं वाक्य हे कसं असतं, तर ते वाक्य संयुक्तच असतं, लक्षात ठेवायचं. म्हणून इथे जर आपण आलो पुढे तर मीही त्याला काय लिहील की वाक्य कसे ही संयुक्त वाक्य आहेत, याच्यापासून संयुक्त वाक्यच बनतात. मग आपल्याला हे कुठं शिकायचं आहे, तर वाक्यांच्या प्रकारामध्ये आपला आणखी ह्याचा उपयोग आहे. ठीक आहे. म्हणून हा 4था प्रकार आपण पाहिला. याच्या आधी आपण कोणता पाहिला, हे 3रा प्रकार पाहिला. याचे 3रा आणि 4थ्या प्रकार संयुक्त वाक्यच बनतात. हे प्रकार आपण याच्यामध्ये पाहिला. याच्यामध्ये केवळ किंवा संयुक्त वाक्य बनू शकतात, केवळ किंवा संयुक्त वाक्य बनतात, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. म्हणजे 2 हे वाक्य सगळे संयुक्तच आहेत, पण 2 शब्द जोडले असतील तर केवळ वाक्य बनतं त्याचं. ठीक आहे. इथं आलो आपण, हे संयुक्त संयुक्त आणि इथं केवळ आहे, म्हणजे संयुक्त बनू शकतो किंवा केवळ बनू शकतो. अलग लक्षामध्ये, म्हणजे पहिले 2 जे प्रकार याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले की ह्या पहिल्या 2 प्रकारापासून एकतर संयुक्त किंवा केवळ वाक्य बनतं ह्या दोघांपासून, आणि ह्या दोघांपासून संयुक्त वाक्यच बनतं. ठीक आहे. संयुक्त वाक्य या दोघांपासून बनतं, याच्यापासून संयुक्त किंवा केवळ बनतं आणि यापासून सगळं मिश्र वाक्यच बनतं. ते आपण उद्याच्या प्रकारात शिकूयात. मग तुम्हाला जर परीक्षेला असा प्रश्न विचारला, असं एखादं वाक्य आलं आणि वाक्यांचा प्रकार ओळखायला सांगितलं, तर हे तुम्हाला खूप साध्या ट्रिक्सने ओळखता येतो. साधे ट्रिक्स म्हणजे उभयान्वयी अव्यय आपण व्यवस्थित करून जाणे. ठीक आहे. आता हा जे सेशन आहे या सेशनमध्ये आपण हे उभयान्वयी अव्ययातला हा पहिला जो पार्ट पाहिला तो. आता सेकंड पार्ट हा भाग आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात, अर्थात उद्या रात्री. ठीक आहे. आजच्या या सेशनमध्ये इथे थांबूयात. कुणाला काही डाऊट्स शंका असतील तर नक्कीच उद्या सेशनला विचारा. आता रिवाईज करून घ्या. उद्या सेकंड पार्ट हा आणि याच्यावरचे 10 प्रश्न, याच्यावरचे 5 आणि याच्यावरचे 5 असे 10 प्रश्न उद्या मी घेईल हे शिकून झाल्याच्या नंतर. आजच्या सेशनला आपण इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र. चलो बाय बाय. मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि उद्याच्या सेशनमध्ये मात्र नक्की मला तुम्हाला याच्यावर काय डाऊट्स असतील तर विचारा, कारण हे अगदी रिवाईज करून घ्या, म्हणजे डाऊट्स राहणार नाहीत. आणि जर राहिले तरी उद्या विचारा, मी क्लिअर करेल क्वेश्चन ॲनालिसिस स्वरूपामध्ये. ठीक आहे. थँक्यू.